नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपचाच डंका. भाजप ठरला क्रमांक 1 चा पक्ष, तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धोबी पछाड. 288 पैकी केवळ 44 ठिकाणी सत्ता. विधानसभेप्रमाणे आताही महाविकास आघाडी अर्धशतकापासून दूरच. विभागित केल्याप्रमाणे निकाल 75% नगराध्यक्ष महायुतीचेच. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन. कुणावरही टीका न करता विकासाच्या मुद्द्यावर विजय, विरोधकांवर निशाणा. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार यांचं वर्चस्व. 17 पैकी 10 जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष. बारामतीचा गडही अजित पवार यांनी राखला. चंद्रपुरातील पराभवानंतर मुनगंटीवारांची उघड नाराजी. पक्ष नेतृत्व गटबाजीला खतपाणी घालत असल्याची मुनगंटीवारांची खदखद. महापालिकेमध्ये मुनगंटीवारांना पूर्ण ताकद देणार, फडणवीसांचं आश्वासन. कणकवलीमध्ये शिवसेनेच्या निलेश राणेंकडून भाजपला मोठा धक्का. शहर विकास आघाडीचे संदेश पारकर नगराध्यक्षपदी. एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू. निलेश राणे यांची प्रतिक्रिया. झी 24 तासचा महा एक्झिट पोल ठरला अचूक. एक्झिट पोल नुसारच लागले निवडणुकांचे निकाल. निवडणुका म्हणजे झी 24 तास, हे पुन्हा सिद्ध. राजकीय बातमी म्हणजे झी 24 तास. मुंबईमध्ये वायबी चव्हाण सेंटरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक. आगामी मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. खडक पोलीस ठाण्यामध्ये तेजवानीवर गुन्हा दाखल. रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ. प्रवाशांना 500 किलोमीटरसाठी 10 रुपये अधिक मोजावे लागणार. 26 डिसेंबरपासून नवीन दर लागू होणार. लोकलच्या तिकीट दरात कुठलेही बदल नाही.